चॅनलमध्ये. तर बघा ॲक्टिव्हिटी शीट आहे इथे. ॲक्टिव्हिटी शीट 10th इंग्लिश मीडियम फर्स्ट लँग्वेज आहे. पिक आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. ही वॉज आस्किंग टू गो फॉर द कॉन्सन्ट्रेट. फक्त इन्फिनिटिव्ह पिक करायचं आहे, टू गो. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स. गेट आउट अँड वेट इन द यार्ड आहे. तर हा टाईप मी लिहिलेलाच आहे, ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येत आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर करायचं आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये इथं आयन 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 हे चारीमध्ये आयन आहे. तिसरं अल्फाबेट बघा, बी आहे, इथं ई आहे, इथं डी आहे, म्हणजे हा डी येईल, इनडिस्प्युटेबल. सेकंड इन ई येईल, इनइक्वॅलिटी. थर्ड जो आहे इंटरॅक्शन, हा थर्ड येईल इंटरॅक्शन. आणि व्ही हा शेवट येतो म्हणून इन्व्हेन्शन. हा 1 मार्क्स येते मिळेल तुम्हाला. मला अल्फाबेट लावायचं आहे, शब्द परत लिहायचे ते वर्ड चेन लिहायची. नाऊनची ओडीएम आहे. ओडीएममध्ये एम शेवट येतो आहे. एमपासून आपण माऊस बनवला, तर ईपासून आपण एलिफंट बनवू, टीपासून आपण टायगर बनवू, आरपासून आपण रॅबिट बनवू. नाऊनची चेन सोपी आली होती तुम्हाला. वर्बची चेन आली असते ते थोडंसं कन्फ्यूज झालं असतं. पंच्युएट द फॉलोइंग आहे. कॅनचं सी कॅपिटल घ्यायचं आहे. कॅन यू कुक. वर्बल क्वेश्चन आहे, मागे प्रश्न चिन्ह द्यायचा आहे. इथे वाटलंच तर सिंगल कॉमा द्या. कॅन यू स्पीक दिलेलाच आहे तो. रिराईट द सेंटेन्स बाय इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आय एम डुईंग माय बीट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस करताना सब्जेक्ट आय घ्यायचा आहे, त्याच्यापुढे काय घ्यायचं आहे, हॅड. नंतर इकडे यूज करायचे बीन. वर्बला ING ऑलरेडी दिलेला आहे म्हणून इथं लिहायचं डुईंग माय बीट. मला हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुम्हाला बँकशी रिलेटेड शब्द लिहायचे. बँकशी रिलेटेड तुमचं अकाउंटंट आहे, त्याच्याचबरोबर बँकशी रिलेटेड तुमचे मॅनेजर येतील, बँक मॅनेजर. त्याच्याचबरोबर तुमचं सेविंग अकाउंट लेजर्स येतील तुमचे, लेजर्स. ATM येईल, हां लेजर्स असतील तर लेजर लिहा. सेविंग अकाउंट, रिसिप्ट असतात, रिसिप्ट लिहा. असे रिलेटेड वर्ड्स लिहिले असतील तुम्ही. द किंग एक्झिक्युटेड द बियर्डेड मॅन्स ब्रदर आहे. बिगिन द सेंटेन्स विथ द बियर्डेड मॅन्स ब्रदर. वाक्य ऑब्जेक्टने सुरुवात करायचं, चेंज द व्हायचं वाक्य आहे. आपण द बियर्डेड मॅन्स ब्रदर, ओके. इकडे पास्ट टेन्स आहे म्हणून इथं चुकीचं रूप कुठलं घ्यायचं आहे, वॉज. एक्झिक्यूटचं तिसरं रूप करायचं इकडे, एक्झिक्युटेड. त्याच्यापुढे बाय, राहिलेलं काय घ्यायचं आहे, द किंग. तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल, इडीज घ्यायचं आहे इकडे, ऑलरेडी घेतला. वॉज घ्यायचं आहे, एक्झिक्युटेड बाय द किंग. पुन्हा एनीवन लिहायचं आहे, डिग्री दिली बघा. अ डायमंड इज वन ऑफ द आलं बघा. इकडे वन ऑफ द आलं म्हणजे व्हेरी फ्यू आणि मेनी अदर घ्यायचं आहे. आपल्याला अ डायमंड CD करूया अगोदर आपण. CD अ डायमंड इज मोर. त्याच्यापुढे काय घेऊया, मोस्टच्या जागी मोर टाकलं, प्रिसियस करू. त्याच्यापुढे काय घेऊया, दॅन. दॅन नंतर मग मेनी अदर घ्या. मेनी अदर. मेनी अदरच्या पुढे कोण येतं आहे तुमचं, मेनी अदर, प्रिसियस, दॅन मेनी अदर काय, स्टोन्स. हे लिहिलं. त्या CD मधून PD करायचं. तर व्हेरी फ्यू, मेनी अदरच्या जागी व्हेरी फ्यू, स्टोन्स. तो बीचं रूप कुठलं घ्यायचं, इथं आर. इकडं प्रिसियस दॅन आहे, मोरच्या जागी काय घ्यायचं, ॲज घ्या, नाही तर सो घ्या. त्याच्यापुढे काय घ्या, प्रिसियस घ्या, प्रिसियस. त्याच्यापुढे काय घ्या, ॲज घ्या. आणि राहिलेलं काय घ्यायचं आहे तुमचं, अ डायमंड. इथे तुमचं काय करायचं, इकडे डायमंड टाकायचं. असा पार्ट आहे. त्याच्यापुढे इथे दिलेलं आहे, मेक 2 सेंटेन्स बाय युजिंग गिवन वर्ड ॲज अ नाऊन ॲज अ वर्ब. ॲप्रोच नाऊनचं दिलं आहे बघा इथं. वट इज द बेस्ट वे टू अप्रोच अ गर्ल. वर्बमध्ये आय फेल शाय टू अप्रोच माय टीचर. म्हणजे इथं वर्बचं एक वाक्य बनवायचं आणि एक नाऊनचं वाक्य इथं दिलेलंच आहे मी तुम्हाला. ही तुम्ही ॲक्टिव्हिटी शीट सोडवलीच असेल. त्याच्यापुढे ही ॲब्जेक्टिव्ह वर्बची शीट आहे. इथे तुम्हाला सांगितलं पिक आउट सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट. देर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट दॅट आर लोकेटेड इन 148 countries.